रायगड जिल्ह्यासह नवी मुंबई भागात बोगस पत्रकारांचा अक्षरशः सुळसुळाट झालाय। श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली येथील प्रसिद्ध पत्रकार श्रीकांत शेलार यानं एका विवाहित महिलेचं चारित्र्यहनन केल्याचे आरोप पीडित महिलेनं केलेत। हे वृत्त ताजं असतानाच आता अशाच एका बोगस पत्रकाराला नागरिकांनी चांगलाच प्रसाद दिल्याचं पाहायला मिळालं। नवी मुंबईमधील दैनिक समर्थ सहारा या वृत्तपत्राचे संपादक देवेश मिश्रा याला नागरिकांनी भर रस्त्यात चोपलं। देवेश मिश्रा हा तेथील बार अँड ऑर्केस्ट्रा चालकांना आपण पत्रकार असल्याचं सांगत आणि बदनामीकारक बातमी लावण्याची धमकी देत खंडणी मागत असल्याचे आरोप होत आहेत। त्याने एका ऑर्केस्ट्रा बारकडे 4000ची खंडणी मागितली होती। बार मालकानं त्याबाबतची रेकॉर्डिंग दाखवत देवेश मिश्राला भर रस्त्यात गाठलं आणि त्याला चांगलाच चोप दिला। पत्रकारिता क्षेत्रात फोफावणाऱ्या या बोगस पत्रकारांना वेळीच आळा घालण्याचं काम आता पोलिसांनीच मनावर घ्यायला हवं, असं मत सुज्ञ नागरिक आणि पत्रकार व्यक्त करतायत। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।